बोलीभाषा. बोलीभाषा म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात बोलली जाणारी भाषा. ही भाषा त्या प्रदेशातील लोकांसाठी सहज आणि स्वाभाविक असते. बोलीभाषांमध्ये अनेक शब्द आणि वाक्यरचना असतात, ज्या प्रमाण भाषेत नसतात. प्रमाण भाषा. प्रमाण भाषा म्हणजे शिक्षण, साहित्य आणि औपचारिक संवादामध्ये वापरली जाणारी भाषा. ही भाषा सर्वत्र समजली जाते आणि तिचे व्याकरण निश्चित असते. प्रमाण भाषा लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करते, भलेही त्यांची बोलीभाषा वेगळी असेल. बोलीभाषा आणि प्रमाण भाषेतील फरक. व्याप्ती. बोलीभाषा एका विशिष्ट प्रदेशात मर्यादित असते, तर प्रमाण भाषा अधिक व्यापक असते. स्वरूप. बोलीभाषा सहज आणि अनौपचारिक असते, तर प्रमाण भाषा औपचारिक आणि व्याकरणबद्ध असते. उपयोग. बोलीभाषा दैनंदिन जीवनात वापरली जाते, तर प्रमाण भाषा शिक्षण, साहित्य आणि औपचारिक संवादामध्ये वापरली जाते. उदाहरण. बोलीभाषा. काय चाललंय? प्रमाण भाषा. काय चालले आहे? निष्कर्ष. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा दोन्ही भाषांचे महत्त्वाचे प्रकार आहेत. बोलीभाषा लोकांसाठी सहज आणि स्वाभाविक असते, तर प्रमाण भाषा लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करते. बोलीभाषा म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा समुदायात बोलली जाणारी भाषा. ही भाषा त्या प्रदेशातील लोकांसाठी सहज आणि स्वाभाविक असते. बोलीभाषांमध्ये अनेक शब्द आणि वाक्यरचना असतात, ज्या प्रमाण भाषेत नसतात. उदाहरणार्थ, प्रमाण भाषा तुम्ही कसे आहात. बोलीभाषा काय चाललंय. बोलीभाषा ही त्या प्रदेशातील लोकांच्या संस्कृती आणि ओळखीचा भाग असते. ती लोकांसाठी संवाद साधण्यास आणि आपल्या भावना व्यक्त करण्यास मदत करते. बोलीभाषेचे महत्त्व. सांस्कृतिक ओळख. बोलीभाषा एखाद्या प्रदेशाच्या संस्कृती आणि परंपरांना दर्शवते. संवाद. बोलीभाषा लोकांना एकमेकांशी सहज संवाद साधण्यास मदत करते. भावनिक अभिव्यक्ती. बोलीभाषा लोकांना त्यांच्या भावना अधिक सहजपणे व्यक्त करण्यास मदत करते. निष्कर्ष. बोलीभाषा ही भाषेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ती एखाद्या प्रदेशाची संस्कृती आणि ओळख दर्शवते आणि लोकांना एकमेकांशी जोडण्यास मदत करते. प्रमाण भाषा म्हणजे शिक्षण, साहित्य आणि औपचारिक संवादामध्ये वापरली जाणारी भाषा. ही भाषा सर्वत्र समजली जाते आणि तिचे व्याकरण निश्चित असते. प्रमाण भाषा लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करते, भलेही त्यांची बोलीभाषा वेगळी असेल. प्रमाण भाषेची काही वैशिष्ट्ये. व्याकरण. प्रमाण भाषेचे स्वतःचे निश्चित व्याकरण असते. शब्दसंग्रह. प्रमाण भाषेत विशिष्ट शब्दांचा वापर केला जातो. उच्चार. प्रमाण भाषेत शब्दांचा उच्चार एकसारखा असतो. उपयोग. प्रमाण भाषा शिक्षण, साहित्य, कार्यालयीन कामे आणि औपचारिक संवादात वापरली जाते. उदाहरण. प्रमाण भाषा तुम्ही कसे आहात. बोलीभाषा काय चाललंय. प्रमाण भाषा लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करते, कारण ती सर्वांना समजते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रादेशिक भाषा बोलणारे लोक एकमेकांशी बोलू शकतात. प्रमाण भाषेचे महत्त्व. संपर्क. प्रमाण भाषा लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करते. शिक्षण. शिक्षण आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रमाण भाषा महत्त्वाची आहे. व्यवसाय. व्यवसाय आणि नोकरीसाठी प्रमाण भाषा आवश्यक आहे. एकता. प्रमाण भाषा लोकांना एकत्र आणण्यास मदत करते. निष्कर्ष. प्रमाण भाषा ही समाजासाठी खूप महत्त्वाची आहे. ती लोकांना संवाद साधण्यास, शिक्षण प्राप्त करण्यास आणि एकत्र राहण्यास मदत करते.